सर्वांना जय भीम. कसे आहात सगळे? ठीक आहात? व्हिडिओ ठीक आहे का? कारण मी आज फर्स्ट टाइम टेरेसवर येऊन व्हिडिओ करते हा. तर कनेक्शन ठीक मला वाटते का तिथून? लेट मी नो प्लीज. परफेक्ट. सर्वांना जय भीम. परत एकदा बहुजन संघटक पेजचं मी मनापासून धन्यवाद देते की मला परत तुम्ही मौका दिला इथे बोलण्याचा. खरोखर धन्यवाद. आणि आपण ते सगळे जमलात जे मला बघतायत त्या सर्वांना एकदा सप्रेम जय भीम. आजचा विषय खरं म्हणजे थोडा अवघड मला तरी वाटतो आणि बहुतेक तुम्हालाही वाटेल हा ऐकताना बोलताना. कारण मी ह्या व्हिडिओमध्ये असे बोलेल ज्याने कदाचित काही जणांना खटकू शकेल. असं काय होऊ शकेल तर मी पहिलेच माफी मागून ठेवते मी. कारण हा जो विषय आहे तो आहेच त्या टाईपचा. दुसरी गोष्ट मी एक साफ सांगू इच्छिते, मी इथे काही भाषण करत नाहीये. मी त्यासाठी आलीच नाही भाषणासाठी खूप लोक आहेत जे ऑलरेडी अभ्यासू आहेत, विचारवंत आहेत. ते लोक भाषणासाठी जास्त बहुतेक योग्य आहेत माझ्या मते. जेव्हा की मी इथे आहे, मी एक सामाजिक कार्यकर्ती, चळवळीची ऍक्टिव्हिस्ट म्हणून मी इथे नाही बोलत. मी फक्त एक अशी मुलगी म्हणून बोलते की जिने काही दिवस काम केलंय समाजामध्ये, चळवळीमध्ये काही दिवस. आणि जे माझे ऑब्झर्वेशन्स आहेत, जे मला काही वाटलं, जे मी काही नोट केलं, मी केवळ त्याबद्दल मी बोलायचा प्रयत्न करत आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला बहुतेक माझे काही शब्द चुकतील असं वाटेल मराठीमध्ये, तर ते प्लीज तुम्ही समजून घ्या. माझी मराठी इतकीही चांगली आहे की तितकी तुमच्या सगळ्यांची आहे म्हणून. तर मी सुरू करते विषय. अजून 30 सेकंद थांबेल मी आणि लगेच माझ्या विषयावर मी हात घालेल. 30 सेकंद मी वाट बघते. सर्वांना जय भीम. सगळे जुडतात त्यांना सगळ्यांना जय भीम. लॉकडाऊन चालू आहे, पण लॉकडाऊन चालू असल्याचा अर्थ हे नाही की आपण आपले मेंदू देखील लॉक करावेत. म्हणून मेंदू नेहमीच अनलॉक असायला हवेत. राईट. जास्त वेळ न घेता मी सरळ विषयावर आता हात घालते. तर बऱ्याच लोकांनी विचारलं की तू हा विषय का घेतलास. विषय काय आहे? बेसिकली आंबेडकर वादाची व्यावहारिकता आणि वास्तव. राईट. आता मी हा विषय का घेतलाच मी एकदम साफ ऑनेस्ट उत्तर देईल. मी जसे मी बोलली की जितक्या मी गोष्टी आजूबाजूला नोट केल्या, बघितल्या मी, त्यामध्ये मला अशा बऱ्याच काही गोष्टी वाटल्या जे मला खरंच बोलून दाखवणं गरजेचे आहेत. कारण कसं असतं मला माहिती आहे का, जेव्हा आपलं घर जळते ना, तर बाहेरचे लोक येत नाहीत माझ्यासाठी. वी हॅव टू हेल्प आवर सेल्व्स. समजते का? तर आपल्याला कोण बाहेर मिळत नाही यासाठी, आपल्याला वी हॅव टू हेल्प आवर सेल्व्स. म्हणून हा जो विषय आहे मी बोलली की हो, हा थोडा अवघड असेल ऐकायला, कठीण असेल ऐकायला, परंतु हा बोलणं गरजेचं आहे. आता नाही तर मला वाटतं नंतर खूप जास्त उशीर होऊन जाईल. बेसिकली आंबेडकरवाद जो आपण ऐकतो, किती दिवसापासून ऐकतो बरं आपण. अगदी लहानपणापासून. वंदना घे, खाली बस, पंचांग प्रणाम कर, लोकांना जय भीम म्हण, ह्या आपण गोष्टी सतत आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो. पण बेसिकली आंबेडकर आहे काय, आंबेडकरवाद काय आहे, आपण ही गोष्ट किती समजदारीने, किती आपण आत्मसात करायचा प्रयत्न करतो, हा आपण कधीच त्याला विचारलेला आहे का. म्हणून मी पर्सनली माझं शिक्षण पूर्ण भारतामध्ये झालेलं आहे. आय हॅव स्टडी ऑल अक्रॉस द कंट्री. आणि आंबेडकरवादाचे जे कन्सेप्ट आहे ते प्रत्येक लोकांमध्ये इतक्या विविध प्रकारे रुजलेले आहेत. त्यात महाराष्ट्रीयन आंबेडकराईटमध्ये इतके त्यात विभिन्न मतं आहेत की आय रिअली वॉन्टेड टू से की हा विषय खरंच बोलणं गरजेचं आहे. तर बेसिकली आंबेडकरवाद आहे काय, ह्या गोष्टींचं या प्रश्नाचं उत्तर इतके विविध तुम्हाला मिळतील
आणि प्रत्येकांचे आपापले परिभाषा असेल की नाही आंबेडकरवाद हाय, आंबेडकरवाद तो आहे तो मला वाटते की ह्या परिभाषेमध्ये आपण इतके जास्त अडकलेले आहोत, आपण त्यामुळे इतके कन्फ्यूज झालेलो आहोत की बेसिकली आंबेडकरवाद आहे तरी काय, वेअर इज इट, व्हॉट इज इट, आपण सगळे कन्फ्यूज झालेलो आहोत असं मला तरी वाटतंय. मला बहुतेक जे 60च्या दशकातले लोक होते जे त्यावेळेस त्यांनी काम केलं त्यांना बहुतेक जास्त माहीत असेल आमच्यापेक्षा, आमच्या तरुणांपेक्षा. परंतु आम्ही जे आजचे तरुण आहोत आम्हाला कळत नाही, आम्हाला नाही कळत बेसिकली आंबेडकरवाद काय आहे. तर ह्या आंबेडकरवादाबद्दलच थोडं जे माझ्यामध्ये कन्फ्युजन आहेत हे मी कन्फ्युजनपेक्षा जे आपल्या सर्वांमध्ये मनाचे प्रश्न असतील हे मी समोर सादर करायचा प्रयत्न करते. दुसरी गोष्ट मी बोलली की मी भाषण देणारी नाही, मी एकदम फक्त माझे मतं मांडते, तर तो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दॅट. बऱ्याचदा आपण बघतो राईट, मोठे कार्यक्रम असतात, लहान इव्हेंट असतात, आपण इतके लोकांना ऐकतो आंबेडकर सांगणारा की आंबेडकरवाद असा तसा असा असा, परंतु आपण आंबेडकरवाद जगतो का, आपण आंबेडकरसारखा विचार करतो का, आपण बाबासाहेबांसारखं बोलतो का, आपण विचार करतो का, आपण त्यांच्या लाईफमधून लेसन घ्यायचा प्रयत्न करतो का, हा प्रश्न आपल्या समोर एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी आज बरेच जे प्रश्न विचारेन ते अधिक तर प्रश्नचिन्ह असतील जे आपण आपल्या स्वतःला विचारायचे आहेत. बेसिकली आपली जी मुवमेंट आहे आंबेडकर राईट मुवमेंट, मला वाटते की इचं प्रपोर्शन सगळ्यात जास्त मोठं आहे भारतामध्ये किंवा इनफॅक्ट वर्ल्डमध्ये, मला हरकत नाही देखील, कारण आपल्याकडे इतकी जास्त पॉप्युलेशन आहे, आपण इतके आपली मोठी स्ट्रेंथ असणंच हीच मला वाटतं आपली ताकद आहे. त्यातल्या त्यात मला वाटतं आपण प्रत्येक क्षेत्रामध्येच आहोत, आपण शासनामध्ये आहोत, बिझनेसमध्ये आहोत, आपण प्रत्येक ठिकाणी आज आपण वी आर प्रोपेगेटिंग. तर मला वाटते की एक सगळ्यात मोठी जी उपलब्धी आहे आंबेडकरवादाची ती म्हणजे की आपण आपलं मोठं स्ट्रेंथ आणि आपल्या स्ट्रेंथची प्रत्येक ठिकाणी रिप्रेझेंटेशन हे आपलं सगळ्यात मोठं अचीवमेंट आहे असं मी समजते. तर इथे एक गोष्ट होते की ह्युमन रिसोर्स, आपल्याकडे इतकं जास्त ह्युमन रिसोर्स आहे, परंतु आता प्रश्न हा आहे की हे ह्युमन रिसोर्स, आता MBAच्या लोकांना बोलतील की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, आपण ह्या ह्युमन रिसोर्सला कसं कुठे कितपत आपण याला स्प्रेड करतो, हा एक मोठा विषय प्रत्येक आंबेडकरवादाला आहे असं मला वाटते. आणि जेव्हा मी बोलते आंबेडकरवादी, याचा इट डज नॉट मीन फक्त बुद्धिस्ट. जो कोणी समजतो बाबासाहेब, जो कोणी त्याला ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करतो, तो प्रत्येक माणूस आंबेडकरवादी आहे असं मला वाटतं. आणि आंबेडकरवादी काय आहे तर मी माझ्या भाषेत सांगतो, मला माहित नाही मी बरोबर आहे की चूक आहे, बट मला वाटते एका माणसाला माणुसकीची वागणूक देऊ इच्छिणारा देणारा प्रत्येक माणूस आंबेडकरवादी आहे. परंतु आता प्रश्न उठतो हा की इतकी मोठी मॅन पॉवर आहे, इतकं मोठं स्ट्रेंथ आहे, मग तरी आपण इतके डिवाइड का होत आपण. मुळात प्रश्न हा आहे की वाय सो मच ऑफ डिफरन्सेस इवन दो वी हॅव द बिगेस्ट मेजॉरिटी इन दिस कंट्री. आपण बघूयात, नोट केलं असलं आपण बऱ्याचदा की काही लोक फक्त आपल्या सोयीपुरते आंबेडकरवादी बनतात. जसं एखादा बर्थडे पार्टी असेल किंवा ओकेजन असेल किंवा 14 एप्रिल आला की सगळे लोक आंबेडकरवादी बनतात. आपल्या ओकेजन पुरतं, आपल्या सोयीपुरतं आंबेडकरवादी बनणं कितपत योग्य आहे, हा प्रश्न आपल्या सर्वांना एक प्रश्न आहे. आणि याचे उत्तर मी अपेक्षा करत नाही की तुम्ही इथे द्यावेत, म्हणून बसा, विचार करा आणि यू आस्क युअर सेल्फ की रिअली आर वी आंबेडकर राईट्स. जेव्हा आपण बोलूयात की आंबेडकरवादाची व्यावहारिकता, मला वाटते की याच्यामध्ये ब्रॉड डिव्हिजन्स केले पाहिजेत. इकॉनॉमिक, एज्युकेशनल, रिलिजियस, सोशिओ कल्चरल आणि पॉलिटिकल.
हे माझ्या मते ब्रॉड पॉइंट्स आहेत जिथे आपण आंबेडकर अथवा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. तो सगळ्यात मोठा मला वाटतं की कुठल्याही चळवळीसाठी जो पॉइंट असेल तो असतो पैसा. आर्थिक चळवळ, कोणतीही चळवळ ला जोपर्यंत आर्थिक बळ नसेल ती चळवळ नाही राहत. ठीक आहे, तुमच्याकडे न्यूजपेपर वगैरे आहेत, परंतु व्हॉट इज अ यूज जर ते तुमच्याकडे प्रिंटिंग प्रेसेस नसेल, त्या प्रेसचे त्याला पैसे नसतील तर त्याचा मतलबच काय आहे त्या चळवळीचा. म्हणून आर्थिक चळवळ असणं मला वाटते की सगळ्यात मोठी गरज आहे कुठल्याही चळवळीची, त्यातला तर आपल्या खास करून आंबेडकराईट कम्युनिटीची. बाबासाहेबांचं म्हणणं आहे की प्रत्येक माणूस ॲटलिस्ट जो सॅलरीड आहे तो, ज्यांना वेतन मिळतो तो, त्यांनी आपल्या सॅलरीचा किमान 20% 20% जो पगार आहे, जो इन्कम आहे तो दिला पाहिजे. कोणासाठी? फॉर सोसायटी, राईट. आता प्रश्न हा पडतो की आपल्यापैकी जे करतात ते खूप चांगली गोष्ट आहे. इथे मी कोणाला प्लीज डोंट टेक इट पर्सनल. जे करतात ते खूप चांगलं करतात, जे नाही करत जेव्हा आपण जे नोट करूयात त्यांसाठी प्रश्न आहे हा की ह्या 20% आपण किती टक्के आपण रक्कम देतो समाजासाठी. दान म्हणा, कार्यक्रम म्हणा, एकंदरीत कुठल्याही ऍक्टिव्हिटीसाठी चळवळीच्या आपण किती लोक इन्कम देतो, हा एक मोठा प्रश्न मला अजूनही पडतो 2020 मध्ये देखील. बर, अजून एक मला फार आश्चर्य ही गोष्ट वाटते की जसं आता आपल्या कोडूबाई खरात आहेत, त्यांच्याकडे पैसा, शी डज नॉट हॅव इन्कम, त्यांच्याकडे पैसा नाही, परंतु ज्यांच्याकडे इन्कम आहे, जे चांगले सेटल लाईफमध्ये आहेत, जे वेल सेटल्ड आहेत, त्या लोकांनी पण त्यांचे मानधन घ्यावेत. हा कितपर्यंत योग्य आंबेडकरवाद आहे? जे नवीन कलाकार आहेत त्यांना आपण समजू, बाबा ठीक आहे यांच्याकडे पैसा नाही, परंतु जे ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड आहेत, ज्यांना अभ्यास करायचे पैसे मिळतात विद्यापीठाकडून, सरकारकडून, त्यांनी पैसे घ्यावेत. हे किती योग्य आंबेडकरवाद म्हणायचा? हा प्रश्न परत, याचे उत्तर तुम्ही देऊ नका, मला द्या असा माझा काही आग्रह नाही, परंतु तुम्ही विचार करा की हा कितपर्यंत योग्य आंबेडकरवाद आहे म्हणून. तर ही रियालिटी आहे, हे वास्तव आहे. आपला समाज, आपल्याला माहिती आहे की मुळात गरीब आहे म्हणून खूप वर्षापासून, वैदिक टाइम पासून किंवा पहिल्यापासून आपला समाज गरीब आहे, मान्य आहे. परंतु जे लोक आज बिझनेसमध्ये इस्टॅब्लिश्ड आहेत, जे खूप चांगले इस्टॅब्लिश्ड आहेत, त्या आपल्या ह्या इस्टॅब्लिश्ड लोकांपैकी किती लोक, तुम्ही सांगा किती लोक जे न्यू बिझनेसमॅन आहेत त्यांना पुढे यायला मदत करतात? बर, करतात तर करतात, ठीक आहे, खूप चांगली गोष्ट, जे करतात ते खूप चांगली गोष्ट आहे. परंतु मला सांगा, जे आपल्यामध्ये लोक एकमेकांना सपोर्ट करायची प्रयत्न करतात, तर त्यामध्ये आपण त्या माणसासोबत आपण किती लॉयल राहतो, हा प्रश्न आपण विचारला स्वतःला. की आपल्याला कोणतरी दिलंय, ठीक आहे बाबा, याच्यामुळे आपल्याला काय मिळालंय, परंतु आपण त्या माणसाप्रती आपण किती लॉयल राहतो, हा प्रश्न देखील आंबेडकरवादासमोर एक मोठा प्रश्नचिन्ह आहे असं मला ठाम वाटतंय, आणि यावर आपण नक्कीच बोललो पाहिजे. हा झाला एक इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह माझ्याकडून. नंतर मला वाटतंय की एज्युकेशनल पर्स्पेक्टिव्ह हा खूप जास्त महत्वाचा आहे. एज्युकेशनल आंबेडकरवाद आणि वास्तव हे बोलणं इतकं जास्त मला महत्वाचं वाटतं, कारण मी सांगते माझ्या अनुभवावरून, असे किती मुलं बघितलेत मी, असे किती विद्यार्थी, प्रोफेसर्स, सॅलरीड पीपल बघितलेत की आरक्षण घेऊन, स्कॉलरशिप घेऊन शिकतात, बाहेर जातात, काम करतात, नाव कमावतात, परंतु हेच लोक किती असे टक्के आहेत, ऑफकोर्स खूप लोक आहेत, मी सुद्धा बघितले ज्यांनी मला हेल्प केलेली आहे युकेच्या वेळेस, परंतु असे किती लोक आहेत जे खरंच दे कम बॅक टू सोसायटी अँड हेल्प पीपल, किती टक्के पर्सेंट आहे? हा प्रश्न बोलायला नको. हा आंबेडकरवाद कुठला आहे? मग तुम्ही त्यांच्या जोर शिकसाल, बाहेर जासाल, आणि मग तुम्ही स्वतःला कोणत्या अर्थाने तुम्ही आंबेडकरवादी बोलता? मग हा प्रश्न इज अ बिग क्वेश्चन मार्क टू ऑल ऑफ अस, आय बिलीव्ह. बाबासाहेबांनी आपल्याला साठी पीपल्स एज्युकेशन सोसायटी
ही संघटना स्थापन करून दिली होती की ह्याद्वारे लोकांना एक प्लॅटफॉर्म मिळेल, एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. ती आज कुठे आहे? आपण आंबेडकरवादी आहोत ना, मग आपण ती आजवर टिकून का ठेवलो नाही? परत मी उत्तर देणं अपेक्षित करत नाही. यू हॅव टू, वी हॅव टू ask this question and answer it ourselves. That's the thing. Next, I think this is a very important aspect of the real Ambedkarism and its theory. Political representation. कुठे आहे? बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची स्थापना तर करून दिली, परंतु ती आज कुठे आहे? हा प्रश्न कोण विचारावा? मुळात झालं असं आहे की आपल्याला ताट तर समोर दिलेलं आहे. बाबा तुमच्या समोर ताट आहे, भाजी चपाती सगळं काही आहे, परंतु ते आपल्याला खाता येत नाही. ती आपली चुकी आहे. मग हा प्रश्न आपण कोणाला विचारणार? इतरांना विचारणार. असंही नाही की आपल्याला काही स्वतः स्ट्रगल करायचं काम पडलं. आपल्याला ऑलरेडी स्ट्रगल करून मिळालं होतं. वी जस्ट हॅड टू सिट अँड इट, बट वी कुड नॉट डू दॅट. झालं काय? गाडी तर आहे, ठीक आहे, कार आहे, त्याला स्टिअरिंग आहे, ब्रेक आहे, परंतु आणि त्या साईडला ओके, त्या साईडला माकडं पण खूप आहेत, ठीक आहे, गाडीच्या साईडला माकडं पण खूप आहेत, परंतु त्यातल्यापैकी कोणाच माहित नाही की अरे गाडी स्टार्ट कशी करायची. बस स्टार्ट केली तर केली, त्याला ब्रेक कसा द्यायचा, त्याची स्टिअरिंग कुठे फिरवायची हे आपल्याला अजून माहित नाही 2020 मध्ये. व्हॉट इज दिस? इज दिस नॉट द फेल्युअर ऑफ आंबेडकरिझम? दिस इज अ क्वेश्चन दॅट वी रिअली हॅव टू आन्सर. आता काल परवा राजगृहावर जो हल्ला झाला, खूप छान ट्रेंड चालला होता. मी इनफॅक्ट ऑल्सो इम्प्रेस्ड की हॅश राजगृह स्टँड स्टॉल, इतका चांगला ट्रेंड चालू होता हा. त्यामध्ये नवीनच काहीतरी उघडावा, नवीनच ट्रेंड काहीतरी उघडावा. इतकी विभिन्नता असावी का मतामध्ये? म्हणजे एकही विचार, एकही माणूस, एकही संघटना आपण टिकून ठेवू शकत नाही. आपण कुठल्या अँगलनी म्हणायचं आपण आंबेडकर आहोत म्हणून? इतकं पण नसावं, पण थोडंफार ठीक आहे, आपण समजू शकू, परंतु इतकं जास्त आणि इतक्या वर्षापर्यंत आपल्यासमोर एक्झाम्पल होते. दलित पॅन्थर होतं एक्झाम्पल. वी हॅड दलित पॅन्थ एक्झाम्पल. जेव्हा लोक अक्षरशः घाबरायचे लोकांचं नाव घेतल्यावर. आज ते कुठे आहेत? म्हणजे वैचारिकवाद इतके जास्त हवी व्हावेत का की आपण आपल्यातून सुटून जावेत? बरं, असंही नाही की आपल्याचे काही आडल वेगवेगळे आहेत. आपल्या सगळ्यांची मदर ब्रांचेस बाबासाहेब आंबेडकर. अँड वी स्टील कॅनॉट फॉलो हिम. वी स्टील कॅनॉट स्टक विथ हिज पेरेंट ऑर्गनायझेशन्स. हा प्रश्न ना, हे मला, मी भाषण करू शकले एखाद्या विषयावर, पण ह्या गरजेच्या गोष्टी आहेत, ह्या आपण बोलल्या पाहिजेत. आपण आता मग कोण बोलणार? आपण बोलतो शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. काय माहित किती वर्षापासून हे नारे ऐकत आलेलो आहोत, बोलत आलेलो आहोत, आपण लिहित आलेलो आहोत, आपण घोषणा दिलेल्या आहेत. अरे पण आपलं संघटन आहे तरी कुठे? शिकलो तर आपण शिकलो, संघर्ष केला. अरे कोणता संघर्ष केला आपण? कसला केला? बरं, केळाचा केला. संघटित व्हा. आपण कुठे संघटित आहोत राव? आहे आपल्याकडे काही एखादा आहे स्ट्रॉंग पॉइंट की ठीक आहे, दिस इज इट, दिस इज नो अदर ऑप्शन फॉर दिस, ओनली वन सिंगल ब्रांच. Are we united really? So where are we diverting? You see, religious aspect of Ambedkarism, reality and आंबेडकरवाद. कुठे आहोत आपण? भारतीय बौद्ध महासभा परत ही आली. काय आली? मदर पेरेंट ब्रांच, ठीक आहे, द पेरेंट ऑर्गनायझेशन. ही पण आपल्या ताटात देऊन ठेवली, बाबा तुम्ही घ्या, खा. कुठे आहे ती? कुठे आहे ती? आज अशा किती संघटना आहेत? आपल्याला गिनती तरी आहे का? अरे शहरामध्ये जा तुम्ही, शहरामध्ये एका
नगराच्या गल्ली गल्लीमध्ये तिकडे तुमच्या नवीन नवीन आहेत शाखा ब्रांचेस. काय मग हा कुठला म्हणायचा आपण आंबेडकरवाद? बरं तुमचा माझा यांचा काय वेगळा आहे का? बरं सगळ्यांचा एकच आहे ना. बरं ठीक आहे, एक वेळेस नाही का इफ एक प्रत्येकांचा वेगळा असतं बाबासाहेब आंबेडकर तर आपण मान्य केलं असतं ना. परंतु इथे एकच आपला बाप आहे आणि तुम्ही त्याचे पण फाटेकडे चालले. नेमकं मुद्दा समजतो का? नेमकं मग काय काय आपण घ्यायचं काय आणि आपल्या पुढच्या आपल्याला आपण द्यायचं काय? हेच की आमचे पूर्वज हे करता आले, आम्ही पण हे करतो, तुम्ही पण हे करा. इतकी विभिन्नता असावी, इतकी जास्त काय लिमिट असते की नाही? एक पार्टी झाली की नाही की दुसरी पार्टी तिसरी पार्टी, किती पार्ट्या अशा व्हाव्यात? अशा किती पार्ट्या व्हाव्यात? आपण कोणाला वोट करावं? आपलं कुठं रिप्रेझेंटेशन राहील? मग दिल्ली आपल्या त्यामध्ये येईल कशी? हाऊ कॅन वी थिंक ऑफ बिकमिंग अ सुपर पॉवर? वी कॅन नॉट एक्सपेक्ट टू डू दिस इफ दिस गोज ऑन फॉर लॉंग टाइम. मागे माझ्या वडिलांसोबत आम्ही गेलो होतो चर्चमध्ये, राईट. इतकं त्या लोकांनी छान आम्हाला वागणूक दिली होती की या बसा जेव्हा. त्यांचे इतके सगळे डिसिप्लिन ऍक्शन्स होत्या. आपलं असं काय आहे का कंट्रोलिंग पॉवर? डू वी हॅव ॲटलिस्ट अ रिलिजियस कॉमनॅलिटी? डू वी हॅव दॅट ॲट लिस्ट? आर वी गोइंग टू फेल इन एव्हरी सिंगल थिंग? ख्रिश्चनिटीचं एक आहे कंट्रोलिंग पॉवर, सिखचं आहे, हिंदूचं, मग आपलं का नाही? बट ठीक आहे, आपलं मला मान्य आहे की बुद्धिझम वेगळं आहे, बाकी देशामध्ये आपल्या देशामध्ये खूप वेगळं आहे, परंतु ॲटलिस्ट भारतामध्ये एक सारखा आहे. बरं भारतामध्ये नाही, किमान महाराष्ट्रामध्ये एक सारखा असायला पाहिजे होता. मग तो का बरं नाही? परत मी याचे उत्तर अपेक्षित करत नाही. हे प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहेत आणि आपण यावर सगळ्यांनी विचार करावा. आणि आय एम सॉरी की हे मला माहिती की हे लाईव्ह फार निगेटिव्ह साईडला होत चाललेलं आहे, बट हे जसं बोलले की गरजेचं आहे, हे बोलणं गरजेचं आहे. किती आपल्यापैकी असे किती पुढारी आहेत, आपल्या किती संघटना आहेत की आपण सगळे एका छताखाली बसून बोलून चर्चा करून अभ्यास केलेली चर्चा, रचनात्मक चर्चा आपल्यापैकी आपण किती जण करू शकतो? आकडा आहे? एका स्टेजवर आपण सगळे गटाला आणण्याचा आमंत्रण देऊ आणि त्यामध्ये लोक येतील, असं प्रमाण किती आहे? गिनती आहे? परत हा प्रश्न विचार करायचा आहे. ऑलराईट, सोशिओ कल्चरल साठी बाबासाहेबांनी समता सैनिक दल ही स्थापन करून दिलेली होती. असं पण नाही की ते काम अपूर्ण सोडलं म्हणून, ते करून दिलेलंच होतं. परंतु आपण त्यामध्ये कितपत टिकून राहिलेलं आहोत? त्यामध्ये युवकांचा आकडा किती आहे? हा प्रश्न आपण कोणाला विचारावा? इतरांना? स्वतःला? मग हे जे आपण बोलतो आंबेडकरवाद, ओ आंबेडकरवाद, जय भीम, हे लहान सहान गोष्टी, म्हणजे लहान सहान बोलते मी, आय एम सॉरी, मी लहान सहान बोलते. या गोष्टी ह्या खरं म्हणजे खूप जास्त मोठ्या गोष्टी आहेत, परंतु आपण त्याला एकदम लहान करून ठेवलेलं आहे. तर ह्या क्षुल्लक कारणामुळे, एकमेकांच्या वादामुळे, विचारांमुळे, इगोमुळे इतक्या ज्या तोडून ठेवलेल्या आहेत, ह्या गोष्टी बाबासाहेबांच्या विचारधारेला धोका नव्हे काय? आपल्या सोयीसाठी आपल्यानुसार आपल्या वेळी जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण फक्त आंबेडकरवाद येऊ, बाकी वेळेस आपण काय असतो? मग कुठे असतो पण त्यावेळी? म्हणजे काहीतरी होईल मग आठवण की अरे रे मी तर आंबेडकरवादी आहे, असं असतं का बरं? सोशल, आपण वेअर आर वी सोशली? कुठं होतं आपण? एकामेकांची टीका करणं, एकामेकांना शिवाय देणं, एकामेकांचे विचार न ऐकून काहीतरी प्रतिक्रिया देणं, ट्रोलिंग करणं,
जे माणूस एखादी इच्छा घेऊन येतो या चळवळीमध्ये काहीतरी बदल करावा म्हणून, आपण त्यालाच मागे धरावं. अजूनही तेच करायचं का? ती खेकड्याची मानसिकता आतापर्यंत अजूनही 2020 चालू आहे, हा संपत आला अर्धा तर. कुठे आहोत आपण? एकच आहे ना, सगळ्यांना एक रास्ता ऑलरेडी बिल्डअप केलेला आहे. मग आपण त्यामध्ये सरळ सरळ शांतपणे, वाय कॅन नॉट वी जस्ट ऍक्सेप्ट अँड कीप वॉकिंग ऑन दॅट? वैचारिकवाद म्हणजे काय? काय असतो वैचारिकवाद तुमचा? आपला काय असतो? त्यांनी काय होते? त्यांनी कोणचं भलं होते? त्यांनी काय मिळते तर मग ठीक आहे, आपण सगळे ते फॉलो करूयात. पण एक चाललं की नाही की आलाच मागून खेकडा, एक चालला की नाही आला, अरे काय तुम्ही काय बोलता? मग किती बी करा हल्ला मजबूत भीमाचा किल्ला, असा किल्ला मजबूत होत नसतो. किल्ला मजबूत तेव्हा होतो जेव्हा आपण खरंच एकजुटीनं असू. मुलींची ट्रोलिंग करावी, त्या माणसं नाहीत. तुम्ही काय, मी पण आपण आंबेडकरवादी आहोत ना. मग बाया काय माणसं नसतात का? पोरं माणसं नसतात का? त्यांची आपण ट्रोलिंग करायची असते का? These are the questions I'm really putting forward to think over it. These are called rhetoric questions. Understand that? As I said की मी इथे माझं भाषण देत नाही, मी फक्त माझे विचार मांडते एक तरुणी म्हणून, एक आंबेडकरवादी तरुणी म्हणून, जी इतकी मी खूप आय केम विथ लॉट्स ऑफ पॅशन. पण देन अशा गोष्टी येतात, मग तेव्हा आपण वेअर इज अ विजन? आपल्याकडे विजनच नाही, मग आपण कुठे चालणार, कसं चालणार, त्याची स्ट्रॅटेजी काय असेल? राईट? बघा, होते काय माहितीये का, जेव्हा माणसाकडे नाही का असतो ना गोल समोर, विजन, तेव्हा माणूस चालतो. ठीक आहे, मग तो करतो प्लॅनिंग, बाबा ठीक आहे, ही स्ट्रॅटेजी असेल, हा प्लॅन असेल, हा इतका टाइमलाईन असेल. परंतु ह्या गोष्टी चर्चा करण्यासाठी काय पाहिजे? इथे विजन्स क्लिअर पाहिजे असतात, परंतु आपले गोलच क्लिअर नाहीत. मान्य, आपले गोल्स क्लिअर नाहीत, आणि म्हणून आपण एकामेकांना काहीतरी बोल रे, त्याला काहीतरी टीका कर रे, त्याचे काहीतरी पाय ओढ रे. आपण ह्यामध्ये इतके गुंतून गेलेलो आहोत की नेमका बाबासाहेबांना पुतळ्यामध्येच, पुस्तकामध्येच, फोटोमध्येच तो आपल्यापर्यंत कधी आलाच नाही. आणि ज्या कोणाला आला, ज्याने तळमळ केली, तर त्याला सहकार्य मिळत नाही कोणाकडून? सो कॉल्ड जे असतो इलाइट क्लास, किंवा जी कोणी मंडळी असेल ती त्यांना ऍक्सेप्ट करत नाही, मोठ मंडळी. तर एक तर नाही का, माझं म्हणणं आहे, जे लोक काम करतात ना प्रामाणिकपणे, त्यांना काम करू देणे, राईट. आणि जर त्यांच्या काही चुकत असतील ना, तर त्यांना तुम्ही सांगा ना, पर्सनल सांगा, हे बघ भावा असं असं आहे, हे बघ बाई असं असं आहे. बट डोंट पब्लिकली क्रिटिसाइज देम. ठीक आहे, दॅट्स नॉट डन. कोणाच्या, आता मला सांगा, आपल्या घरात काही झालं, आपण का लोकांना सांगतो का असं झालं म्हणून? आपण नाही सांगत. आपण काय करतो, आपण आपल्या भावाला, बहिणीला, आईला, जे कोणी असेल, आपण त्यांना म्हणतो इथं आपण त्याला नाही का, आपण वी टेल हिम इन प्रायव्हसी, आपण त्यांना एखादाच सांगतो. मग मला हे कळत नाही की आपण आपला आंबेडकरवाद, आपला बाबासाहेब, आपली विचारधारा आपण मग लोकांसोबत की पब्लिक का बरं करतो? आपण इतके पब्लिक का करतो? आपण का बरं एकामेकांचे नेगेटिव्हला आपण इम्प्रूव्ह करू शकत नाही? आपण का बरं एकामेकांचे पॉझिटिव्ह आपण प्रमोट करू शकत नाही? असं आपण का करतो? आता हा प्रश्न कोण विचारायचा? कोणाला विचारायचा? असं पण नाही की सगळे आपल्याकडे प्रश्न उत्तर नाहीत, आपल्या सगळ्यांकडे आहेत, परंतु वी आर नॉट रेडी टू कीप आवर इगो असाइड. Isn't that right? असतो ना आपण आतापर्यंत संघटित, एकजूट, तर हा वास्तव व्यवहारिकता आंबेडकरवादाची आणि वास्तव हा विषय मला बोलायची गरज पडलीच नसते. त्यामध्ये तुम्ही आहे, मी आहे, आपण सगळे आहोत. म्हणून माझं एक स्पष्ट
मला मला किंवा आपल्या सगळ्यांना पण फक्त प्रॉब्लेम मांडून जमत नाही, त्याच्या अडचणी काय फक्त ह्या मांडून जमत नाहीत, तर त्यावर सोल्युशन काय, त्यावर पर्याय काय हे मांडणं जास्त गरजेचं असं मला वाटते. तर मग सोल्युशन्स काय आहेत, आपण तर याबद्दल बोलूयात. फक्त एक मी सांगू इच्छिते की थोडी मराठी वाक्यरचना थोडी मागे पुढे झाली, ते तुम्ही समजून घ्या. तो सोल्युशन्स, व्हॉट सोल्युशन्स डू वी हॅव. पहिली गोष्ट, सी, वाचन करा. आपलं प्रत्येकाचं काम आहे वाचन. मी पण आहे, तुम्ही वाचा, आपण सगळे वाचूयात. बेसिकली काय आहे ही गोष्ट, हा वाद काय आहे, राईट. जेव्हा आपण ते समजू, हा पण विचार समजू, आपण काहीतरी, जसे बोलली मी, आपण काही प्लॅनिंग करूयात, ठीक आहे ना. तर प्लॅनिंग असेल आपलं, मे बी शॉर्ट टर्म असेल, लॉंग टर्म असेल, वीकली, इट कॅन बी एनिथिंग. आपल्याला पण गोल पाहिजे क्लिअर. बरं, गोल झाल्यावर मग ती स्ट्रॅटेजी काय आहे, कुठे आहे, कसं आहे, किती आहे, ह्या गोष्टी आपण स्वतः विचारणं गरजेचे आहेत, राईट. मग त्यानंतर ही महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा आपल्याला समजली स्ट्रॅटेजी काय आहे, तो नेक्स्ट थिंग्स कम की एकमेकांना साथ. ठीक आहे. तो व्हॉट इज दॅट, की जर कोणी चांगलं काम करत असेल, कोणी असेल पुढे, तर त्यांना साथ द्या, त्यांना आपण साथ देऊयात. ठीक आहे बाबा, चल ठीक आहे, तू खूप छान काम करतो, तू खूप छान करतो, सॉरी, तू खूप छान काम करतोस, तू खूप छान काम करतोस. तो लेट सी की ह्या कामाने तुझं आणि माझं दोघांचं भलं कसं होईल, राईट. तुझं आणि माझं भलं कसं, आपण यावर चर्चा करूयात. तुला कळत नसेल, ठीक आहे, आपण खाली बसू शांतपणे, आपण बोलू, चर्चा करू. तुझा गट काय, माझा गट काय, सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवूयात आणि आपण खरंच एक आंबेडकरवादी म्हणून विचार करूयात, बोलूयात. तो दॅट सेकंड थिंग, व्हॉट इज दॅट, एकमेकांना साथ. कारण आपला बाप एकच आहे, बरोबर ना. कोण आहे बाप, बाबासाहेब आहे. बाबासाहेब काय बोलले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तर संघर्ष करा, ठीक आहे, करूयात, शिकूयातही, परंतु संघटित कसं व्हायचं, एकमेकांचे नेगेटिव्ह पॉइंट्स फिल करणं. बाबा ठीक आहे, तुला येत नाही ना, तर ते तू असं कर, ते तू तसं कर. इन्स्टेड ऑफ ट्रोलिंग करणं फेसबुकवर, एकमेकांचे काहीतरी काय माहित काही शिव्यागाळ करणं, है ना. तर ह्या गोष्टी पब्लिकमध्ये आणल्यापेक्षा आपण हे प्रश्न स्वतःलाच विचारूयात आणि ह्याबद्दल इम्प्रूव्हमेंट कशी करता येईल हे आपण आपसात बोलूयात. नॉट इन पब्लिक. वी आर नॉट गोइंग टू डू दॅट बिकॉज वी आर आंबेडकराईट प्लस वी आर बुद्धिस्ट्स, aren't we? शेवटी एक विचार प्रत्येकानेच अंमलात आणावा, हे माझं मतच नाही तर ही गरज पण आहे की असतो ना एखादा आंबेडकरवादी किंवा बुद्धिस्ट, असं नाही का तू लांबून कळला पाहिजे, नाही बाबा हे काहीतरी वेगळं आहे, हा काहीतरी कॅरेक्टर आहे. तो हाऊ डू वी डू दॅट, ॲक्शन्स, आपली वागणूक, आपलं बोलणं, आपलं प्रेझेंटेशन, ह्या सगळ्या गोष्टी मधून आपण आंबेडकरवादी आहोत हे बोलून न दाखवल्यापेक्षा, रिंगटोन न वाजवल्यापेक्षा, फोटो ठेवल्यापेक्षा, किचन ठेवल्यापेक्षा, नाही का काहीतरी स्टिकर लावल्यापेक्षा, ह्या गोष्टी आपल्या दिसण्या, वागण्या, बोलावरून त्या पुढच्याला कळल्या पाहिजेत आणि म्हणलं पाहिजे बाबा की अरे कोण आहे हा, राईट. तर जशी मी बोलली की हा सेशन भाषणाचा नव्हता, हा एकदम माझं मत मांडण्याचा होता. मी बोलली की हा सेशन थोडा नेगेटिव्ह जाणारच होता, कारण मला माहिती आहे की थोडं टोचक बोलणं माणसाला कधी पण खटकते म्हणून. तर मला आशा आहे की आपण सगळे, तू नाही, मी नाही, तो नाही, हा नाही, ही नाही, ती नाही, बी नाही, आपण सगळेच लिटरली ह्या गोष्टीवर खरंच चर्चा करूयात, विचार करून समजूयात आणि आपण स्वतःला परत एकदा
आंबेडकरवादी कोण, कसा राहावा, वागावा ह्याबद्दल आपण विचार करूयात आणि सांगण्याचा प्रयत्न करूयात. मी परत एकदा आपल्या सर्वांचा धन्यवाद देते की आपण इतक्या चूक मराठीला ऐकून घेतलं. वाक्यरचनाची बोलली मी खूप ठिकाणी चुकलीही असेल, पण तुम्ही इतक्या पेशंटली मला ऐकलत. तुमचे प्रश्न मला येतात, मला दिसतात ते मला, परंतु ते आपण पुढच्या वेळेस ठेवूयात एखाद्या सेशनला त्याचा आन्सर करायला. आणि इतकं तुम्ही ऐकलत मला ध्यान धरून त्याबद्दल मी अत्यंत तुमचे आभारी आहे, अत्यंत आभारी आहे. बहुजन संघटक पेज, थँक्यू सो मच की तुम्हाला इतकं फेमस केलं, त्याबद्दल पण थँक्यू. आणि विसरू नका, इट्स neither you, it's neither me, it is just Dr. Babasaheb Ambedkar and Ambedkarism. May you all be happy, may you all be successful. Jai Bhim.